भारत गणेशपुरे यांची चोंडी गावाला भेट, विकास कामांची केली पाहणी, गावकऱ्यांशी साधला संवाद। 6 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत चोंडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावांना प्रोत्साहन देणे व गाव भेटी कार्यक्रमाअंतर्गत सेलिब्रिटी भारत गणेशपुरे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, मोलाचं मार्गदर्शन केले, तसेच नेहमीप्रमाणे हसून मनोरंजन केले, शिवाय स्वच्छतेबद्दल प्रवृत्त केले, तसेच विकास कामं पाहून समाधान व्यक्त केले। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ युवराज मेत्रे यांनी आपल्या मनोगतातून गावकऱ्यांना एकीचे व एकजुटीचे दर्शन घडवून गावचा विकास साधण्याचा मंत्र दिला। पंचायत समिती पुसद येथील गट विकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांनी अभियानाची रूपरेषा समजावून सांगितली। यावेळी भारत गणेशपुरे यांच्या गावातून सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्या हस्ते सरगडी, आई देवस्थानचे, भांड्यांची बँकचे लोकार्पण व ग्रामपंचायतचे गांडूळ खत प्रकल्प शेडचं लोकार्पण करण्यात आले। याबाबत सहाय्यक गट विकास अधिकारी संजय राठोड, तालुका महिला बाल कल्याण अधिकारी चिंचाणे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद येथील उपअभियंता सतीश नांदगावकर, पाणी पुरवठा उपविभाग पुसद येथील उपअभियंता संजय गेडाम, सिंचन जिल्हा परिषद विभाग उपअभियंता तायडे, विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, विलास पिंपळे, शेख साहेब बोजेवार, उमेद कक्षाचे गौरव कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी विजय इसालकर तसेच मोठ्या प्रमाणात कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE 136 ते सन्माननीय पदाधिकारी तुकाराम राठोड, संजय हिंगाडे, संतोष तडसे, अश्विन तांबडे, ओंकार ठाकूर, आत्माराम जाधव, विजय मुडे, जयवंत साखरे, भारत गरड, अनिल काकडे, विलास टारफे व इतर सर्व उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी तसेच गावाचे सरपंच मनीषा गजानन पांडे, उपसरपंच पृथ्वीराज चव्हाण व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। गावात वेगवेगळे नाविन्यपूर्ण विकास कामं करण्यासाठी नेहमी आमदार विजयराव पाटील चोंडीकर व अनिरुद्ध पाटील चोंडीकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे गाव विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे, असे मत गावाचे सचिव विजय इसालकर यांनी मत व्यक्त केले। टोल नाका भरता की नाही भरता, हा टोल नाका आहे समजून घ्या। आपलं जे गावचं ते हे आहे, काय म्हणते त्याला, टॅक्स, ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे हा टोल नाका आहे। तो टोल नाका कायसाठी असते की तुमच्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्याकरता, आणि तसंही तो काही फार जास्त नाही आहे, तसंही गव्हर्नमेंटनं 50% माफ केला आहे, पण ह्याच्यामध्ये त्याची एक मार्काची नोंद आहे आणि बक्षीस 5 कोटी रुपयाचं आहे बरं। हो, साधं सुद्धा नाही आहे आजी, 5 कोटी आहे, 5 कोटी। हो, त्याच्यामुळे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि जेवढं काम संगनमतानं होईल। माझं म्हणणं कसं आहे का एकमेकाशी चर्चा करा, बोला। अरे नवरा बायको एकमेकाशी बोलत नाही राजू, आहे ना? बोलते काय? तुमच्या नवऱ्यानं तुमच्या भाजीची तारीफ केली, कोण कोण नवरे भाजीची तारीफ करते? कोणीच एकही हात नाही वर केला। पहा, भाजीची तारीफ साधी गोष्ट आहे ना, भाजीची तारीफ का? माय वडील ती इतकी शातीर होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.